जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ धुळ्यात समाज बांधवांकडून करण्यात आला मोर्चा। मुंबईतील विलेपार्ले येथील दिगंबर जैन समाजाचे मंदिर व जिन मूर्तींची मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुलडोझर चालवून मंदिर जमीनदोस्त करत जिन मूर्ती व जिन शास्त्राची अवहेलना केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण जैन समाजामध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर बघायला मिळत आहे। आज धुळे शहरातील जैन मंदिरापासून निघालेला हा मोर्चा लक्षवेधी ठरलाय। या मोर्चामध्ये हजारो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। धुळे शहरातील जैन बांधवांनी आज आपले सर्व व्यवहार बंद करत मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। तसेच सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला। यावेळी समाज बांधवांनी आपले शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांची भेट घेत मुंबई येथे झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत ज्या ठिकाणी हे जैन समाजाचे मंदिर होते त्याच ठिकाणी पुन्हा त्याची उभारणी करण्यात यावी, अधिकाऱ्यांनी हे मंदिर पाडले त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा विविध मागण्या घेऊन हा निषेध मोर्चा जैन समाजाच्या वतीने करण्यात आला होता। आज धुळे येथे सकल जैन समाजातर्फे निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। हा निषेध मोर्चा मुंबई येथे जैन समाजाचं मंदिर ते ध्वस्त करण्यात आलं त्याच्या विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। हे जैन मंदिर नसून जैन मंदिर हे सेवाभावी स्थान असतं, फक्त एक धार्मिक स्थान नसून याच्यामध्ये अनेक सेवाभावी कार्य होत असतात। जसे गौशाळा चालतात, अन्नदान होत असतं, आरोग्य शिबिर होत असतं, जीवदया होत असते। तर याचे निषेधार्थ सकल जैन समाज चारी संप्रदायाचे सकल जैन समाजाने हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आम्ही सकाळी 9 वाजेपासून कलेक्टर साहेबांकडे आज आम्ही निवेदन देतो आहे। सकाळी 9 वाजेपासून आम्ही हा मोर्चा चालू केलेला आहे। खूप मोर्चा असून शासनाला नम्र विनंती आहे की जिथे मंदिर आहे तिथंच मंदिर तुम्ही आमचं बांधून द्यावं, ही नम्र विनंती सकल जैन समाजाकडनं। माझ्यासोबत चारी संप्रदायाचे कांतीलालजी चोडिया, प्रमोदजी जैन, राजेंद्रजी बापणा, शाहरुख सुराणा, आमचे कोटेचाजी, संजय जैन, कंकडेचाजी, हे सगळे लोक आहे आणि सगळे समाज बांधव शासनाला हे नम्र निवेदन करत आहे की त्यांनी मंदिर आमचं बांधून द्यावं, ही नम्र विनंती। लोकनायक न्यूज